जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील विद्यार्थ्याची अद्भुत कलाकृती, तुळशीच्या पानावर साकारली विठुरायाची प्रतिकृती। अर्ध्या तासात तुळशीच्या पानावर प्रतिकृती साकारली। तयार केलेल्या विठुरायाची प्रतिकृती आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तांना वाटप करणार। नंदुरबार शहरातील राजेश पाटील या प्रतिभावान विद्यार्थ्याने आपल्या कलाकौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। त्याने केवळ तुळशीच्या नाजूक पानावर विठोबा म्हणजेच विठुरायाची सूक्ष्म प्रतिकृती साकारली आहे। ही कलाकृती केवळ कौशल्य नव्हे तर भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली आहे। अशा सूक्ष्म कलांमध्ये अत्यंत संयम, लक्ष आणि प्रगल्भ दृष्टिकोन आवश्यक असतो आणि राजेशने हे सर्व अत्यंत उत्तमरित्या दाखवले आहे। राजेश याच्याकडून आषाढी एकादशीपर्यंत जेवढे प्रतिकृती तयार होणार त्या सर्व विठुरायाच्या भक्तांना वाटप केल्या जाणार आहेत। त्यामुळे अद्वितीय कला सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत असून अनेकांकडून राजेशचे कौतुक होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव राजेश भूपेंद्र पाटील आहे आणि मी येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त माझी एक पेंटिंग साकारत होतो। पण ती साकारताना मला कल्पना आली की विष्णूंचं जे आवडतं वनस्पती आहे ती म्हणजेच तुळस। तर मग मला ती कल्पना सुचली की का आपण काही वेगळं करूया, म्हणून मग मी तुळशीच्या पानावर विठुरायांची प्रतिमा साकारण्याचा संकल्प ठरवला आणि येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी त्या विठ्ठल भक्तांना वाटप करण्याचा नियमित आयोजन आहे। काय 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 वापर केलेले, कुठले कुठले कटर वापर केलेले आहेत आणि तू याला तयार करण्यासाठी तुला किती वेळ लागलेला आहे? मला एक प्रतिमा साकारायला कमीत कमी अर्धा तास लागतोय आणि मी ॲक्रेलिक पेंट्सचा वापर केलेला आहे। साधारणतः 4-5 पेंट्सचा वापर करतोय मी एक प्रतिमा साकारण्यासाठी।